नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्तीसाठी कोणकोणती सेवा करावी ही माहिती ऐकली. त्याचबरोबर घरात जर पैसा टिकत नसेल तर कोणती सेवा करावी, आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन करून त्या यंत्रावर कोणकोणती सेवा करावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन करून त्यावर सेवा केल्याने कोणकोणते फायदे होतात ती माहिती मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तसं तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन करून त्यावर जर सेवा केली तर त्याचे भरपूर असे फायदे होतात. पण त्यापैकीच मी काही लाभ तुम्हाला इथं सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन केल्यामुळं घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो. कर्जबाजारीपणा राहत नाही. म्हणजे काय तर डोक्यावर कर्ज राहत नाही, बरकत येते. आपल्या घरातील ताणतणाव दूर होऊन घरात मंगलमय आणि आनंदी वातावरण तयार होतं. आपल्या वास्तूतील वास्तुदोष नाहीसे होतात. सर्वात महत्त्वाचं, श्रीयंत्राची पूजा केल्याने, सेवा केल्याने, त्या श्रीयंत्राच्या सान्निध्यात राहिल्याने आपल्याला मनशांती लाभते. आपल्या घरात जर बाह्य शक्तींचा त्रास होत असेल तो त्रास दूर होतो. श्रीयंत्रामुळं आरोग्य लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये निवास करते. त्यामुळं आरोग्याविषयी तक्रारी दूर होतात. देवघरात श्रीयंत्र स्थापन केल्यामुळं अष्टलक्ष्मींचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहतो. या अष्टलक्ष्मी म्हणजे संतान लक्ष्मी, आरोग्य लक्ष्मी, गृहलक्ष्मी अशा 8ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करतात. देवघरात श्रीयंत्र स्थापन केल्यामुळं सर्व प्रकारच्या ग्रहबाधा दोष दूर होतात. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात. आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या जागेवर श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होते. श्रीयंत्र स्थापन करून श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात व आपली आध्यात्मिक प्रगती होते. त्याचबरोबर मोक्षाचा मार्गसुद्धा उपलब्ध होतो. तर बघा, इतके सगळे लाभ श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यामुळं होतात. तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरात जर अजूनसुद्धा श्रीयंत्र स्थापन केलं नसेल तर आता जरूर करा. आता इथं मी तुम्हाला बरेच लाभ सांगितले, जवळजवळ 10-11 लाभ सांगितले. त्यातील थोडेफार तरी लाभ तुम्हाला नक्कीच होतील. पण हां, इथं एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की त्यासाठी देवावर, स्वामी महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. श्रीयंत्रावर पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, अष्टमीला, नवमीला कुंकुमार्चन जरूर करा. कुंकुमार्चन कसं करावं हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून कुंकुमार्चन करू शकता. आणि हे श्रीयंत्र जर तुमच्याकडे जर नसेल तर ते तुम्हाला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सहज मिळून जाईल. तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातून तुम्ही हे यंत्र घ्या आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करा. ह्या श्रीयंत्राचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही इतरांना सांगा. कारण तुमचा अनुभव ऐकून ते सुद्धा स्वामी मार्गात येतील, स्वामी सेवा करतील आणि मग हे पुण्य तुम्हालासुद्धा मिळेल. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.